महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे। अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष इंद्रपाल सिंग यांनी आज कांदिवली जिल्हा कार्यालयात लक्ष्मण हाके यांच्या विरोधात निदर्शने केले आणि घोषणाबाजी केली। लक्ष्मण हाके यांना मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची मागणी करण्यात आली। लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मागणी करत आहेत। जिल्हा कार्यालयात झालेल्या निषेधानंतर कांदिवली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले। आज असं लक्ष्मण हाकेला मी एक हाक मारतोय की लक्ष्मण हाके मेंटल झालाय, तू पागल झालाय, तू येडा झालाय, म्हणून तुझ्यावर आम्ही आता कंप्लेंट लॉन्च केली आहे आणि तुला अरेस्ट व्हावी आणि पोलिसांना नम्र विनंती आहे की लक्ष्मण हाकेला अरेस्ट करून त्याला पागल खान्यामध्ये दाखल करा आणि त्याचा शॉक देऊन तुम्ही उपचार करा, त्याला काय बुद्धी द्या। आणि तो कोणाविरुद्ध बोलतोय? तो महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांबद्दल बोलतोय आणि बोलताना कुठल्या लेवलवर कुठल्या पातळीवर तो गेलाय, त्यांनी शिवीगाळ केली आहे। असा अभद्र बोलणाऱ्या माणसाच्या विरुद्ध आम्ही एक लिगली कंप्लेंट केली आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे हे लक्ष्मण हाके सुधारला नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक कोर्टातून एक आवाज येणार की मुजरीम लक्ष्मण हाके हाजीर हो आणि त्याला तिकडे बोलवणार आणि याला आम्ही इतके केसेस करणार, याच्यावर लिगली करणार ते केसेस, कारण की याची अनपार्लियामेंटरी लँग्वेज आहे। अभद्र बोलतोय तो आणि कोणाबद्दल बोलतोय? ज्यांचे कार्य आहे, महाराष्ट्राला ज्यांनी योगदान दिलं आहे असे अजितदादा पवार साहेब त्यांच्या विरोधात बोलतोय आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात अशी भाषा उपयोग करणाऱ्याच्या विरुद्ध आमची तक्रार आहे की त्याच्यावर केस रजिस्टर झाला पाहिजे, त्याला पागलखान्यामध्ये पाठवला पाहिजे आणि त्याच्यावर शॉकचा ट्रीटमेंट झाला पाहिजे आणि कोर्टात त्याला आम्ही घसीटणार आहोत। जे गिरगाव चौपाटी आहे तिथे आंदोलन करण्यात कुठे ना कुठे उच्च न्यायालयाची मनाई आहे। उच्च न्यायालयाने आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान नोंदवून दिलेलं आहे, त्याविषयी आपण त्या अँगलने कुठे गुन्हा दाखल करणार आहोत? हाँ, करेक्ट आहे। आता असं आहे की एनीबडी कॅन पुट लॉ इन मोशन, कोणीही कुठे तक्रार देऊ शकतो असं BNSS मध्ये आहे आणि तुम्ही तर पुरे भारतात 0 FIR पण नोंदवू शकता, म्हणून आम्ही इकडे आलो आहे आणि नवीन BSS च्या माध्यमातून आम्ही हे ईमेल द्वारा ही पोलिसला कंप्लेंट काल केली आहे आणि तिकडे ॲडिशनल कमिशनरला केली आहे, DCP ला केली आहे आणि आम्ही सर्व लिगली करून ठेवला आहे। कारण तिकडे जसं तुम्ही आता म्हणलं गिरगाव याचे बिलकुल बंदी आहे आणि त्या माणसाने तिकडे जाऊन पब्लिक न्यूसन्स केला, ब्रीच ऑफ ट्रस्ट केला आणि ही हॅज क्रिएटेड दी एनिमिटी बिटवीन दी टू क्लासेस। ही ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये तो भेद पाडतोय, तर असे माणसाला कडक शिक्षा व्हावी आणि त्याच्यावर कडक FIR बनवा।